नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण आनंदी या मालिकेचा आजचा 27 ऑगस्टचा भाग खूपच धमाकेदार झालेला बघणार आहोत। कारण इथे भूतकाळात गेलेल्या मालक साहेबांना शुद्ध येतच आनंदीने पाजलं मालक साहेबांना पाणी, तर आनंदी झाली मालक साहेबांची समिधा। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आनंदी आता मालक साहेबांचा हात हातात घेऊन रडत असते। तेवढ्यात लगेच आरतीताई येते। आता आरतीने आनंदीसाठी जेवणाचं ताट आणलेलं असतं। आनंदी, 2 घास खाऊन घे बरं, सकाळपासनं 2 अन्नाचे घास पण पोटात गेले नाही ग, चल बरं 2 घास खाऊन घे, तुला बरं वाटेल। त्यावर लगेच आता आनंदी म्हणू लागते, नाही आरतीताई, मला जेवण करायचं नाहीये, प्लीज तू मला फोर्स करू नको। त्यावर आरती म्हणू लागते, आनंदी मी तुझं काही ऐकणार नाहीये। अगं तूच जर अशी खचून गेली, तुझ्यातच जर ताकद उरली नाही तर तू मालक साहेबांची काळजी कशी घेणार? चल बरं पटकन 2 घास खाऊन घे, मी भरू का तुला? त्यावर आनंदी म्हणू लागते, नाही आरतीताई, जोवर मालक साहेब शुद्धीवर येत नाही, ते बरे होत नाही, त्यांचे डोळे उघडत नाही, तोपर्यंत मी अन्नाला शिवणारही नाही। मला काही खायला प्यायला नकोय। त्याच वेळेस आरती म्हणू लागते, आनंदी अगं हा कसला हट्ट, असा हट्ट नको करू ग। त्यावर आनंदी म्हणू लागते, आरतीताई हा हट्ट नाही तर ही माझी जिद्द आहे। जोवर मालक साहेब पहिल्यासारखे बरे होत नाही, ठणठणीत होत नाही, तोपर्यंत मला अन्न नकोय। हे बघ आनंदी, असं नको करू ग, अशाने तू खचून जाशील। अगं तुझ्या तब्येतीची काळजी तुला घ्यावी लागणार आहे, तरच तू मालक साहेबांची सेवा करू शकते ना। त्यावर आनंदी म्हणू लागते, आरतीताई तू माझी चिंता करू नको, मी अगदी ठीक आहे, मला काही होणार नाही। मालक साहेब बरे होईपर्यंत मी इथेच थांबणार। आणि प्लीज आरतीताई, तू माझी काळजी करण्यापेक्षा ना खाली जाऊन बघ ना ग, इतर सगळे पण जेवले नसतील, घरात एवढं सगळं घडतंय ना, त्यामुळे कोणीही जेवणाकडे लक्ष देत नाही आहे। त्यामुळे प्लीज आरतीताई तू खाली जा, माई बापू मुलं जेवली की नाही ते बघशील, प्लीज माझ्यासाठी एवढं करशील? त्यावर आरती म्हणू लागते, आनंदी बाकीच्यांचं ठीक आहे ग, पण तुझं काय? तू स्वतःचा विचार कधी करणार? हे बघ आनंदी, ऐक माझं, खाऊन घे। त्यावर आनंदी म्हणू लागते, नाही आरतीताई मी ठीक आहे, तू जा खाली। तेव्हा आरती म्हणू लागते, ठीक आहे आनंदी, मी ड्रेसिंग टेबलवरती इथेच ताट ठेवते, तुला वाटलं तर 2 घास खाऊन घे। त्यावर लगेच आता आनंदी म्हणू लागते, ठीक आहे तू जा, सगळ्यांनी खाल्लं की नाही बघा। त्यावर आरती म्हणू लागते, आनंदी तुझा हा स्वभाव ना कधीच बदलणार नाही, तो स्वतःसाठी काही करणार नाही, पण दुसऱ्यांची काळजी मात्र नक्की करणार। असे म्हणत आरती लगेच इकडे माई बापूंच्या रूममध्ये येते। आता माई बापूंच्या रूममध्ये टेबलवरती 2ही ताटं ठेवलेली असतात आणि माई बापू मात्र शांत विचार करत अगदी टेन्शनमध्ये बसलेले असतात। तेवढ्यात लगेच आरती येते, काय माई बापू तुम्ही दोघांनी पण जेवण नाही केलं का? अहो मालक साहेबांची काळजी आहे, तुम्हाला टेन्शन आहे हे मी मान्य करू शकते, पण स्वतःच्या जीवाची पण काळजी केली पाहिजे की नाही? आता मालक साहेब आजारी पडले आणि तुम्ही जर असं अन्न सोडलं आणि तुम्हाला काही झालं तर काय करायचं? मालक साहेब बरे झाल्यानंतर किती जाब विचारतील माहिती आहे ना। मग प्लीज माई बापू खाऊन घ्या। आरती आता या दोघांना समजवण्याचं काम करत असते, पण दोघेही आता ऐकायला तयार नसतात। तेव्हा आरती मात्र एक भन्नाट आयडिया करते, माई अहो कसा चेहरा झालाय तुमचा, अहो एवढा कसा सुरकुटल्या पडल्यासारखा झालाय? अहो माई, असे जर तुम्ही फोटोज तुमच्या त्या ID वरती टाकले ना, तर तुमचे फॉलोअर्स तुम्हाला सपोर्ट नाही करणार, ते अनफॉलोअर्स करून टाकतील। अरे बापरे, तुम्हाला कोणीच सबस्क्रायबर देणार नाही। माई अहो कसा दिसतोय तुमचा चेहरा? आता माई घाबरतात, खरंच आरती काय झाले माझ्या चेहऱ्याला, चांगलं नाही दिसत का? अगं असं कसं झालं? त्याच वेळेस आरती पटकन आरसा घेते, हे बघा माई, तुमच्या चेहऱ्याला दिसतेत ना काळे डाग, अहो डोळ्याखाली तर कशी काजळी तयार झाली जणू, बघा बघा। अशाने जर तुम्ही हे फोटो अपलोड केले आणि हे फोटो व्हायरल झाले तर लोक मग काय म्हणतील माई, तुमच्याबद्दल कसा विचार करतील? त्यावर लगेच आता माई पटकन आपली ID बघू लागतात, फॉलोअर्स तर आहे ग। त्यावर आरतीताई म्हणू लागते, आत्ता आहे हो, पण तुम्ही आता इथून पुढे फोटो काढल्यानंतर ते मग अनसबस्क्रायबर करणार आणि तुम्हाला फॉलोच करणार नाही। बघा माई मग काय करायचं? माझ्याकडे यासाठी एक उपाय आहे,
त्यावर लगेच आता बापू म्हणू लागतात, सांग सांग लवकर उपाय सांग. एखादा फॉलोअर्स जरी कमी झाला ना तरी टेन्शनमध्ये दुसऱ्याला बी झोपू देत नाही ती. त्यावर लगेच आता आरतीताई म्हणू लागते, होणारच असं. माईने एवढ्या मेहनतीने आय डी तयार केली ना, मग त्याची काळजी त्याच घेणार ना. माई तुम्ही काळजी करू नका. तुमच्या चेहऱ्यावरचं हे काळं पडलेले डाग आणि ही काजळी जर काढून टाकायची असेल ना तर रामबाण उपाय आहे माझ्याकडे. तेव्हा माई म्हणू लागतात, काय ग आरती. त्यावर आरती म्हणू लागते, माई पोटभर जेवण आणि मस्त आरामात झोप. तुम्ही एवढं दोन्ही कामं करा, बघा तुमचा चेहरा अगदी खुलेल असणार. त्यावर लगेच बापू आणि माई हसू लागतात. त्याच वेळेस आरती दोघांना पटकन ताट देते. चला बरं पटकन, आता ताट संपेपर्यंत मी इकडनं हलणार नाही, चला जेवण करून घ्या. आता बापू हसू लागतात. आरती माईला मात्र चांगलं गंडवला, मस्त आयडिया काढली अगदी आनंदीसारखी. त्यावर माई म्हणू लागतात, हो तू ना अगदी आनंदीवर गेली ग. आनंदी पण अशीच आयडिया काढते आणि आम्हाला समजून घेते, एकदम भारी. त्याच वेळेस आरती म्हणू लागते, चला मग तुम्ही दोघे पोटभर जेवण करून घ्या. तेव्हा लगेच बापू म्हणू लागतात, आरती आम्ही तर जेवतोय ग, पण बाकीच्यांचं काय, ते जेवलेत का. त्यावर आरती म्हणू लागते, बापू मी छायाताईंना विचारलंय, त्या बोलल्यात की समद्यांचं जेवण झालंय, तुम्ही दोघेच राहिला होता, घ्या पटकन जेवण करून. त्यावर बापू म्हणू लागतात, नाही नाही पृथ्वी नाही जेवणार. तो पोरगा कसा आहे ना मला चांगलंच माहिती. टेन्शन असलं ना तर त्याच्या घशाखाली अन्न जात नाही. तो जेवला नसेल ग, आणि जर तो जेवला नाही ना तर दुसऱ्या दिवशी सकाळीच त्याला हायपर ॲसिडिटी होते. त्यावर लगेच आरती म्हणू लागते, हो का. त्यावर माई म्हणू लागतात, आरती आमचं एक ऐकशील, तू स्वतः जाशील पृथ्वीच्या रूममध्ये ताट घेऊन. हे बघ त्याला काहीही कर, पण त्याला जबरदस्तीने 2 घास खायला भाग पाड, प्लीज आमच्यासाठी एवढं करशील. त्यावर आरती म्हणू लागते, माई बापू तुम्ही वाघाच्या जबड्यात पाठवताय मला, एवढं कठीण काम दिलंय. त्यावर लगेच बापू म्हणू लागतात, तो वाघ आहे म्हणून तू काय हार मानायची का. तू पण अशी वाघीण बनून जा त्याच्या रूममध्ये आणि काही करून जबरदस्तीने 4 घास त्याला भरवच, तरच तिकड बाहेर न निघ. त्यावर लगेच आता आरती म्हणू लागते, ठीक आहे पण तुम्ही दोघांनी ताट संपवायचं, चला मी येते. असे म्हणत आरती लगेच पृथ्वीच्या रूमकडे निघालेली असते. तर इकडे आनंदी मालक साहेबांजवळ बसलेली असते. मालक साहेबांना आता थोडीशी शुद्ध आलेली असते. पाणी पाणी हवंय असे आता मालक साहेब म्हणू लागतात. आनंदी लगेच मालक साहेबांचा आवाज ऐकताच म्हणू लागते, मालक साहेब पाणी हवंय तुम्हाला, देते मी पटकन पाणी देते. आनंदी पटकन आता बाजूला टेबल असतो त्यावरती बघू लागते, तिथे तर पाणी ठेवलेलं नसतं. आनंदी आता धडपडत उठते. आता पलीकडून बेडच्या पलीकडून जो टेबल असतो त्यावरती पाण्याचा मग्गा असतो खरा, पण तो रिकामा असतो. आता मात्र आनंदीची तगमग चालू असते, कारण मालक साहेब सारखं पाणी पाणी म्हणत असतात. आनंदी तातडीने लगेच आता आणते, मालक साहेब मी लगेच पाणी आणते असे म्हणत धडपडतच आता इकडे जिन्यावरनं खाली हॉलमध्ये आलेली असते. आला बरोबर पावलं मोजत आनंदी किचनपर्यंत पोचते. अगदी धडपडत पडत झडत आनंदी आता किचनपर्यंत पोचलेली असते. आनंदी पटकन आता किचनमधनं ग्लासमध्ये पाणी घेते आणि ताबडतोब लगेच धडपडत धावत आता मालक साहेबांसाठी वरती पाणी घेऊन निघालेली असते. तर इकडे आता पृथ्वीने आपल्या डोक्याची पट्टी बदललेली असते. तो फर्स्ट एड बॉक्स आता तो ठेवणार, तेच आता आरती ताट घेऊन रूममध्ये येते. टेबलवरती ताट ठेवते, चल पटकन 2 घास खाऊन घे. तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, तुझी हिंमत कशी झाली माझ्या रूममध्ये ताट घेऊन येण्याची, तुला कोणी सांगितलंय. मुळात म्हणजे मला जेवायचं नाही आहे, हे ताट उचल आणि तिकडे घेऊन जा. त्यावर आरती म्हणू लागते, जमणार नाही, जेवण माणसाने करावं आणि 2 घास जेवलं तर काही बिघडत नाही. त्यामुळे पृथ्वी तुला तर आता 2 घास जेवावंच लागेल. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, ही काय जबरदस्ती आहे. हे बघ मला मिस्टर युगंधर निंबाळकर यांच्या रूममध्ये जायचे, त्यांची काळजी घ्यायची, सेवा करायची, तू इथे माझा टाईमपास करू नको. त्यावर आरती म्हणू लागते, आनंदी आहे मालक साहेबांजवळ, ती त्यांची काळजी घेते, त्यामुळे तू थोडंसं जेवला तर काही बिघडणार नाही, चल पटकन जेवण करून घे. तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, ही काय जबरदस्ती आहे, मला जेवायचं नाही असे म्हणत आता पृथ्वी रूमच्या बाहेर निघणार. तेच धावतच आता आरती रूमच्या दरवाजाजवळ जाते. आतनं आता दरवाजाला कडी लावून घेते, भेटणार नाही बाहेर जायला, जोवर जेवण करत नाही तोवर रूमच्या बाहेर पडायचं नाही, चल पटकन जेवण करून घे. पृथ्वीला राग येतो,
ए, हा काय जबरदस्तीपणा. हे बघ, अशी जबरदस्ती करणारी लोक मला अजिबात आवडत नाही. त्यावर आरतीताई म्हणू लागते, हो मग मला पण अशी हट्टीपणा करणारी माणसं अजिबात आवडत नाही. 2 घास खाऊन घे म्हणते ना, चल पटकन खाऊन घे, नाहीतर उद्या सकाळी हायपर ॲसिडिटी होईल तुला. आता मात्र पृथ्वी म्हणू लागतो, कोणी सांगितलं तुला माझ्याबद्दल. त्यावर आरती हसू लागते, सांगितलंय समजलंय ना, मग 2 घास खा ना, माईबापूंनी सांगितलंय. आणि तसंही या घरातले सगळे सिक्रेट मला माहिती असतात, त्यामुळे चल पटकन खाऊन घे. माईबापूंनी मला सक्त ताकीद दिली आहे, तू जेवल्याशिवाय मला इकडनं बाहेर पडायची परवानगी नाही आहे. तुला तर आता मी जेव घालणारच. तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, हो का, मग बैस वाट बघत, मी पण जेवणार नाही आहे. असे म्हणत पृथ्वी आता बेडवरती जाऊन बसतो. आरती आता सोफ्यावरती बसून राहते. ठीक आहे, जोवर तू जेवत नाही तोवर मीही रूमच्या बाहेर पडणार नाही. तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, हे काय, म्हणजे माझी रूम, माझी इच्छा, तू यायचं असं जबरदस्तीने रूमचा दरवाजा बंद करायचा आणि असं माझ्या रूममध्ये बसून राहायचं, ते बरं दिसत नाही. तेव्हा आरती म्हणू लागते, ते मला चालतं, तू जेवल्याशिवाय मी इकडनं कुठेही जाणार नाही. आता जेवण करायचं की नाही हे तू ठरव. पृथ्वी आता तिथेच गाल फुगून आता रागानेच आरतीकडे बघत असतो. आरती मात्र पृथ्वीकडे बघून गालातल्या गालात हसत असते. तर इकडे धावतच आता आनंदी मालक साहेबांच्या रूममध्ये येते. आता तिने ग्लासमध्ये पाणी आणलेलं असतं. आता बरोबर चाचपडत आनंदी मालक साहेबांजवळ बसते. मालक साहेब प्या, पाणी प्या मालक साहेब. आता आनंदी थोडंसं मालक साहेबांना उठवते. तिने बरोबर त्या ग्लासने मालक साहेबांना पाणी पाजलेलं असतं. जरासा मालक साहेबांना ठसका जातो. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, हळू मालक साहेब. आता लगेच मालक साहेब पुन्हा आता बेशुद्ध झालेले असतात. आनंदी तिथेच बसून असते. त्याच वेळेस इकडे आता पृथ्वीच्या रूममध्ये आरती आता असे डोळ्याने त्याला इशारे करू लागते, चल पटकन जेवण करून घे. तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, जमणार नाही. आरती आता एक जोक मारू लागते, पृथ्वी तुला सांगू, तू जेवढा फुगलाय, तुला जेवढा राग आलाय ना, तेवढाच या ताटातल्या चपातीला पण आलाय बरं का. तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, फनी जोक, चपातीला कुठे राग येतो का, काही काय बोलते. तेव्हा आरती म्हणू लागते, अगदी बरोबर बोलते पृथ्वी. अरे तू जसा फुगून बसलाय ना, असा गालाचा तंबोरा करून तशीशी चपाती फुगून बसली. तेव्हा आता लगेच पृथ्वी असं लागतं, भारी, 1 नंबर भारी जोक. असे फालतू जोक ना मला ऐकायला आवडत नाही, गप्प बैस. त्यावर आरती म्हणू लागते, नाही आवडला का, बरं ठीक आहे. कसं आहे ना, माणसाच्या मूडवरती जोकचं हसणं असतं. आता तुझा मूड ठीक नाही आहे ना, माझे जोक तुला कसे आवडतील. बरं जाऊ दे, हा फालतू होता का, मी दुसरा सांगते. तेव्हा पृथ्वी पटकन उठतो, जेवतोय का, अरे जेवतोय का तू. त्यावर पृथ्वी आता आपले हेडफोन घेतो, कानात घालतो. मोठाली अशी गाणी त्याने सुरू केलेली असतात. हे बघ, तुझे जोक ऐकण्यापेक्षा ना मी असे कानात हेडफोन घालून बसेल, मला तुझे जोक्स अजिबात आवडत नाही. आता कानात मस्त हेडफोन लावून पृथ्वी आता बेडला टेकून बसलेला असतो. आरती आत्ता सोफ्यावरती बसून त्याच्या जेवणाची वाट बघत असते. आता पृथ्वी लगेच हात जोडतोय, आरती मी खूप दमलोय ग, प्लीज प्लीज जा ना इकडनं. तेव्हा आरती म्हणू लागते, जमणार नाही, मला माईबापूंनी जबाबदारी दिली तुझ्या जेवणाची, ती मी पार पाडणार. त्याच वेळेस पृथ्वी आता डोळे बंद करतो आणि अगदी तसाच बेडला टेकून झोपलेला असतो. तर आता आरती मात्र पृथ्वीकडे एकटक बघत असते. तर इकडे आता मालक साहेबांच्या रूममध्ये माई बापू येतात. आनंदी कसा आहे आता युगंधर. तेव्हा आनंदी म्हणू लागते, माई बापू मालक साहेबांना जराशी शुद्ध आली होती, ते पाणी पिण्यासाठी मागत होते, मी त्यांना पाणी पाजले. तेव्हा लगेच माई म्हणू लागतात, याचा अर्थ युगंधर बरा होतोय, तो हळूहळू शुद्धीवर येतोय ना, बरं झालं, देवच पावला म्हणावं. त्याच वेळेस आता लगेच बापू म्हणू लागतात, युगंधरला असं निश्चित पडलेलं बघवत नाही ना, बरं होईल, तो सकाळपर्यंत शुद्धीवर येईल. त्याच वेळेस आता शिल्पा येते. आनंदी, आनंदी तू इथे काय करते. आता मात्र लगेच माई बापू म्हणू लागतात, शिल्पा, शिल्पा अगं शांत हो, हे बघ आत्ताच युगंधर शुद्धीवर आला होता, आनंदीने त्यांना पाणी पाजलंय. त्यावर लगेच आता शिल्पा म्हणू लागते, आनंदी मी तुला काय सांगितलं होतं, तू किचनमध्येच पडून राहायचं, युगंधरच्या जवळ येण्याचा प्रयत्न करायचा नाही, मग तू इकडे कशी आली, तुझी एवढी हिंमत. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, शिल्पाताई प्लीज मला मालक साहेबांजवळ बसू द्या ना, मला त्यांची काळजी वाटते हो, मी काही करणार नाही त्यांना, मी फक्त त्यांच्या शेजारी बसून राहणार.
त्यावर शिल्पा म्हणू लागते, लायकी आहे का तुझी तेवढी? निघायचं, लगेच या रूममधनं बाहेर निघायचं. त्यावर माई म्हणू लागतात, शिल्पा अगं असं काय करते? थांबू दे ना तिला. आत्ता युगंधर शुद्धीवर आला होता, त्याला हळूहळू शुद्ध येते. त्यावर लगेच शिल्पा म्हणू लागते, माई बापू तुम्हाला कळतंय का? आज युगंधरची ही अशी अवस्था फक्त या आनंदीमुळे झाली आणि आता मला तिला तिच्या या रडक्या तोंडाला इथे घेऊन बसून द्यायचं नाहीये. हे आनंदी, चल निघ इकडनं. आता लगेच शिल्पा घट्ट आनंदीचा हात पकडते, आनंदीला ओढत असते. आनंदी आता बेडला पकडून शिल्पाताई सोडा, शिल्पाताई सोडा, मला थांबवता इकडे असे म्हणत असते. त्याच वेळेस आता लगेच शुद्धीवर आलेल्या मालक साहेबांनी घट्ट आनंदीचा हात पकडलेला असतो. शिल्पा जोरजोरात आनंदीला ओढत असते. त्याच वेळेस माई बापू आनंदी सगळेजण मालक साहेबांकडे बघतात. आता शिल्पाला हे बघून धक्का बसतो, कारण युगंधरने घट्ट आता आनंदीचा हात पकडलेला असतो. समिधा, माझी समिधा, समिधा थांब, तू कुठेही जाऊ नको समिधा असे आता ग्लानीत मालक साहेब बरवू लागतात. त्याच वेळेस शिल्पा, माई बापू, आनंदी मालक साहेबांचं बोलणं ऐकत असतात. तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात, समिधा, बाजारातले लोक मला हिणवत होते, मला इंग्लिश येत नाही म्हणून माझ्यावरती हसत होते. समिधा, मी खूप इंग्लिशची पुस्तकं आणली ग, मला आता इंग्लिश शिकवशील ना? मी फाड इंग्लिश बोलणार आणि मग मी खूप पैसा कमवणार, मी मोठा माणूस होणार, मला श्रीमंत व्हायचे. समिधा, मला तुझी स्वप्न पूर्ण करायची असे आता ग्लानीत मालक साहेब भूतकाळातलं बरळत असतात. त्याच वेळेस आता लगेच माई म्हणू लागतात, शिल्पा, शिल्पा अगं बघतेस ना युगंधर काय बोलतोय? शिल्पा पटकन आता आनंदीचा हात सोडते आणि बेडवरती बसते. पण मालक साहेबांनी मात्र अजूनही घट्ट आनंदीचा हात पकडलेला असतो. तेव्हा शिल्पाच्या डोळ्यातनं पाणी येऊ लागतं. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, समिधा, उत्तर दे ना, शिकवशील ना मला इंग्लिश? अगं मला मोठा माणूस व्हायचं आहे, मला तुझी, माझ्या मुलांची आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी घ्यायची, शिल्पाताईलाही सांभाळायचं आहे गं, मला सगळ्यांना ना असं जीव लावून ठेवायचे, एकत्र बांधून ठेवायचे, सगळ्यांसाठी खूप पैसा कमवायचा आहे, श्रीमंत व्हायचे. समिधा, मला शिकवशील ना? आता मालक साहेबांचं हे बोलणं ऐकून आनंदीच्या डोळ्यातनं अश्रू येत असतात. त्याच वेळेस आता लगेच माई म्हणू लागतात, शिल्पा, अगं तुला आठवतंय हे युगंधर कधी बोलत होता? अगं जेव्हा समिधाला लग्न करून युगंधरने या घरात आणलं होतं ना, तेव्हा युगंधरने असाच समिधाचा हात पकडला होता आणि हेच शब्द, हेच वाक्य, हे सगळं तो समिधाला म्हणत असायचा. आठवतंय ना? तेव्हा शिल्पा म्हणू लागते, हो माई बापू, मला चांगलं आठवतंय, पण युगंधर आत्ता हे शब्द, हे वाक्य का बोलतोय? त्यावर माई म्हणू लागतात, याचा अर्थ युगंधरची स्मरणशक्ती गेली का? आता लगेच शिल्पा म्हणू लागते, माई, तोंडाला येईल ते काही बोलू नका, युगंधरला काही होणार नाही, तो अगदी ठणठणीत बरा होणार आहे. त्यावर माई म्हणू लागतात, असं होऊ नये, पण शिल्पा, मला असं वाटतं युगंधरची स्मरणशक्ती गेली, तो भूतकाळात गेलाय, तो आनंदीला समिधा समजतोय. अगं बघ ना, तेच वाक्य, तेच शब्द, काही कळत नाही मला. त्यावर लगेच बापू म्हणू लागतात, हो ना, आणि अजूनही युगंधरने आनंदीचा हात सोडलेला नाही आहे, मी डॉक्टरांना कॉल करतो, तुम्ही घाबरू नका. बापू बाजूला जातात, डॉक्टरांना फोन करतात. त्याच वेळेस आता शिल्पाला मात्र आपल्या भावाची ही अशी अवस्था बघवत नाही. मालक साहेबांची ग्लानीत बडबड चालूच असते. आता मात्र लगेच बापू येतात. हे बघा, घाबरू नका, डॉक्टर साहेब म्हणालेत की जास्त औषधाच्या प्रभावामुळे मेंदूवरती असा परिणाम होतो आणि एकदा का ओव्हरडोसचा प्रभाव कमी झाला की पुन्हा सगळं काही सुरळीत होईल असं डॉक्टर म्हणालेत. हे बघा, आत्ता तो खूप ग्लानीत आहे, त्याला खूप पॉवरची औषधं दिली गेलीत ना, म्हणून तो भूतकाळातलं हे सगळं बळतोय. त्याच वेळेस आता लगेच शिल्पा म्हणू लागतं, बघितलं आनंदी, डॉक्टर साहेब काय म्हणाले बघितलं ना? चल निघ, तू माझ्या भावापासून दूर हो, निघ इकडनं. त्यावर लगेच आता बापू म्हणू लागतात, थांब शिल्पा, असं नको करू, बघ समिधा समजून आनंदीचा हात युगंधरने घट्ट पकडलाय, असा घट्ट की तो सुटणार सुद्धा नाही. आणि डॉक्टर साहेब म्हणालेत की जर मालक साहेब ग्लानीत समिधा म्हणून आनंदीला हात पकडून समजत असेल समिधा, तर आनंदीला त्यांच्या जवळच राहू द्या. तिला जर ते समिधा म्हणून जवळ घेत असतील तर तिला त्यांच्या शेजारीच बसू द्या. हे बघा, आपल्याला त्यांना त्रास होईल असं काही वागायचं नाही आहे
असं डॉक्टर साहेबांनी सांगितलंय. आणि शिल्पा, युगंधरला धक्का बसेल असं तरी काही करू नको. हे बघ, आत्ता आपल्यासाठी युगंधर बरा होणं महत्त्वाचं आहे की नाही? मग जे काही आहे ते नंतर बघूया की, पण आनंदीला थांबू दे त्याच्याजवळ. तो तिला समिधा समजतोय. आता शिल्पाला मात्र खूप राग येतो. भडकलेली शिल्पा तिकडनं निघून जाते. आता आनंदी मात्र मालक साहेबांजवळ बसलेली असते. मालक साहेबांनी घट्ट हात पकडलेला असतो. माझी समिधा असे ते आनंदीला म्हणत असतात. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता मालक साहेब ठणठणीत बरे झालेले असतात. ज्या क्षणाला मालक साहेब बरे होतात ते आता विद्याधरचा गळा पकडतात, त्याला ओढतच हॉलमध्ये आणतात. सगळ्यांना धक्का बसतो. आता धडकन दिशी मालक साहेबांनी या विद्याधरला खाली पाडलेलं असतं. विद्याधर धडकन खाली पडतो. मालक साहेब त्याच्या छाताडावरती पाय ठेवतात. ए विद्याधर, कान उघडे ठेवून ऐक. आनंदी माझी बायकोय, सौ आनंदी युगंधर निंबाळकर. तिच्याकडे आणि माझ्या मुलांकडे डोळेवर करून बघायचं सुद्धा नाही. त्यांच्याबद्दल जर तुझ्या मनात घाणेरडे विचार आले ना, तर आत्ता फक्त छाताडावर पाय ठेवलाय. दुसऱ्या वेळेस ना, तुझा गळा दाबून तुला कायमचं संपवेला. आता मात्र पृथ्वी, मिताली, प्रांजल सगळे निंबाळकर आता मालक साहेबांकडे बघत असतात. विद्याधर मात्र खूपच घाबरलेला असतो, कारण दादाचा राग मात्र खूपच अनावर झालेला असतो. आता मात्र मालक साहेब बरे होताच पुढे काय काय होणार, आता पृथ्वीसमोर या विद्याधरचं खरं रूप कसं मालक साहेब आणणार, हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.